तर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्सला स्टार्ट करूया. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्समध्ये सुरुवातीला थोडीशी बेसिक्स बघूया स्ट्रेट लाईनच्या रिलेटेड. सर्वात पहिला कन्सेप्ट बघूया स्लोप. स्लोप म्हणजे काय? स्लोप हे रेशो आहे. स्लोप कोणाकोणाचा रेशो आहे? राईज ओव्हर रन. राईज आणि रनचा रेशो आहे. राईज म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, एका कोऑर्डिनेट सिस्टीमवरती तुम्ही जर 2 पॉईंट घेतले. पहिल्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स x1 y1, दुसऱ्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स x2 y2. तर या 2 पॉईंटला जोडणारी जी लाईन आहे, जी सेगमेंट आहे, त्याचा व्हर्टिकल डिस्टन्स त्याला म्हणायचं राईज. हॉरिझॉन्टल डिस्टन्सला म्हणायचं रन. बरोबर का? तर राईज डिवायडेड बाय रन या रेशोला काय म्हणायचं? राईज डिवायडेड बाय रनला काय म्हणायचं? स्लोप म्हणायचं. ठीक आहे. स्लोपला एमने पण डिनोट करतो, थिटाने पण डिनोट करतो, टॅन थिटाने डिनोट करतो. एमने पण डिनोट करतो आणि टॅन थिटाने पण डिनोट करतो. ठीक आहे. आता त्या स्लोपची व्हॅल्यू किती असणार आहे? राईज ओव्हर रन. व्हर्टिकल डिस्टन्स हा किती असणार आहे? y2 मायनस y1. आणि हॉरिझॉन्टल डिस्टन्स रन किती असणार आहे? x2 मायनस x1. तर स्लोपचा फॉर्म्युला काय असणार आहे? y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. तर टॅन थिटाची व्हॅल्यू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. लक्षात येते स्लोप? आलं का लक्षात? त्याच्यानंतर इक्वेशन ऑफ लाईन. वेगवेगळे फॉर्म्स ऑफ लाईन आहेत. सर्वात पहिला इक्वेशन ऑफ लाईन जो आहे ते आपण 10th स्टँडर्डमध्ये यूज केलेलो. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. जे इक्वेशन्स होते ते लाईनला रिप्रेझेंट करत होते. बरोबर का? तर जनरल इक्वेशन ऑफ लाईन तो कसा असतो? ax प्लस by प्लस c इक्वल टू 0. त्याच्यानंतर ना लाईनचे इक्वेशन्स वेगवेगळ्या फॉर्ममध्ये चेंज होणार आहेत बघा. तर पहिला फॉर्म कुठला आहे? जनरल इक्वेशन ऑफ लाईन. म्हणजे अशा फॉर्ममध्ये असणारा जो इक्वेशन आहे तो लाईनला रिप्रेझेंट करू शकतो. बघा तशाच फॉर्ममध्ये हा इक्वेशन आहे ax प्लस by प्लस c इक्वल टू 0. फक्त c ची व्हॅल्यू इथं -4 आहे. ठीक आहे. ते राईट साईडला लिहिले. हे आणि हे सेमच आहे का? जनरल फॉर्ममध्ये तुम्हाला लाईनचं इक्वेशन दिलेलं आहे. हे कुठल्या लाईनला रिप्रेझेंट करते? त्याला रिप्रेझेंट करणारी जी लाईन आहे ते जर फाइंड आउट करायची असेल, x ची व्हॅल्यू आपण कन्सिडर करूया 1. x ची व्हॅल्यू जर 1 असेल तर y ची व्हॅल्यू काय येते? x ची व्हॅल्यू 1 सबस्टिट्यूट करा इकडे. y ची व्हॅल्यू काय येते? y ची व्हॅल्यू 2 येते. या इक्वेशनमध्ये x ची व्हॅल्यू जर 2 टाकली तर y ची व्हॅल्यू काय मिळते? y ची व्हॅल्यू 0 मिळते. तर हे 2 पॉइंट्स मिळाले बघा तुम्हाला. x कोऑर्डिनेट, y कोऑर्डिनेट. हा एक पॉइंट मिळाला, हा एक पॉइंट मिळाला. हे 2 पॉइंट जर या कोऑर्डिनेट सिस्टमवरती लोकेट केले आपण. पहिला पॉइंट काय? 1 2 1 2 हा पॉइंट आहे. दुसरा पॉइंट 2 0 इकडे. या 2 पॉइंट मधून पास होणारी लाईन जी आहे ती लाईन 2x प्लस y इक्वल टू 4 आहे. बरोबर का? तर ax प्लस by प्लस c इक्वल टू 0 हे जो इक्वेशन आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल तो एका लाईनला रिप्रेझेंट करतो. पहिला फॉर्म हा लक्षात ठेवायचा. नोट डाऊन करायचं असेल तर नोट डाऊन करून ठेवा. जनरल इक्वेशन ऑफ लाईन. त्याच्यानंतर आता त्याचे वेगवेगळे फॉर्म बघूया. तो जो इक्वेशन होता लाईनला रिप्रेझेंट करतो हे आपण बघितलं. त्यालाच थोडंसं मॉडिफाय करतो. तो जो इक्वेशन होता का नाही, या इक्वेशनला इन टर्म्स ऑफ y लिहितो. हे बेटा, त्याच्या अगोदरचा जो एक्झाम्पल घेतला होता तो इक्वेशन लाईनला रिप्रेझेंट करत होता. बरोबर का? त्याच इक्वेशनला इन टर्म्स ऑफ y लिहितो. y ला इकडे ठेवतो लेफ्ट साईडला, बाकी सगळे टर्म जे आहे ते राईट साईडला घेऊन जातो. असा इक्वेशन येतो. अशा फॉर्ममध्ये या इक्वेशनला अशा फॉर्ममध्ये जर लिहिलं, स्लोप इंटरसेप्ट फॉर्म म्हणतात. बरोबर का? आता ह्याच्यामध्ये स्लोप कुठे आहे? हा -2 स्लोप आहे आणि y इंटरसेप्ट काय आहे? 4 आहे. ax प्लस by प्लस c इक्वल टू 0. हा जनरल फॉर्म आहे. ह्याला असं लिहितो. by इकडेच ठेवतो. या ax ला तिकडे घेऊन जातो -ax आणि c ला पण तिकडे घेऊन जातो -c. बरोबर का? आणि त्याच्यानंतर ना पूर्ण इक्वेशनला b ने डिवाइड करतो. ठीक आहे. आता ही जी व्हॅल्यू मिळाली आहे -a/b हे असते स्लोप. हा काय असतो? स्लोप. आणि हा असणार आहे y इंटरसेप्ट. ठीक आहे. y इंटरसेप्ट. स्लोप किती येतो? -2 आणि y इंटरसेप्ट काय आहे? -4/1 म्हणजे -4. तर हे बेटा किंवा स्लोप इंटरसेप्ट फॉर्ममध्ये जर तुम्हाला इक्वेशन दिलं असेल किंवा जनरल फॉर्ममध्ये जर इक्वेशन दिलं असेल, तर याच्यावरनं स्लोप आणि y इंटरसेप्ट कसा फाइंड आउट करायचं? नेहमी स्लोप किती असणार आहे? स्लोप असणार आहे नेहमी स्लोप किती असणार आहे? -a/b आणि y इंटरसेप्ट किती असणार आहे? -c/, बरोबर का? हे लक्षात ठेवावं लागेल आपल्याला लागायचं आहे. बरोबर का? इक्वेशन ऑफ लाईन जर दिली असेल तर त्याच्यावरनं एक्सचा कोइफिशियंट a, yचा कोइफिशियंट b आणि शेवटचा नंबर जो असतो कॉन्स्टंट त्याला c म्हणायचं. a, b, c जर तुम्हाला एका लाईनच्या रिलेटेड माहिती असेल तर -a/b तुम्हाला काय देतो? स्लोप. आणि -c/b काय देणार आहे? y इंटरसेप्ट. लक्षात राहील?
तर हा स्लोप इंटरसेप्ट फॉर्म आहे. इथे डायरेक्टली स्लोप एम आहे आणि हा वाय इंटरसेप्ट. आता इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. ही एक्स ऍक्सिस आहे आणि ही वाय ऍक्सिस आहे. एक्स ऍक्सिसला पॅरलल असणारी जी लाईन आहे त्याचा इक्वेशन असतो वाय इक्वल टू समथिंग. एक्स ऍक्सिसला पॅरलल जी लाईन आहे त्याचा इक्वेशन काय असतो? वाय इक्वल टू समथिंग, वाय इक्वल टू बी. हे बी का आहे? हा आहे. फॉर एक्झाम्पल हा 2 आहे, ह्यालाच बी म्हणणार आहे, हाच बी आहे, बरोबर का? या लाईनचं नाव वाय इक्वल टू बी का बरं आहे? या लाईनचं नाव वाय इक्वल टू बी का बरं आहे? कारण या लाईनसाठी हे स्टेटमेंट नेहमी ट्रू आहे. कारण या लाईनवरच्या प्रत्येक पॉईंटसाठी त्याचा व्हर्टिकल डिस्टन्स वाय कॉर्डिनेट काय असणार आहे? 2च असणार. या लाईनवरच्या प्रत्येक पॉईंटचा वाय कॉर्डिनेट किती असणार आहे? व्हर्टिकल डिस्टन्स किती असणार आहे? ओरिजिन पासून 2 असणार आहे. म्हणून या लाईनचंच नाव काय असणार आहे? वाय इक्वल टू बी. म्हणजे या केसमध्ये वाय इक्वल टू 2. या लाईनचं नाव काय असणार आहे? वाय इक्वल टू 2. लाईन इथून पास होत असेल -3 मधून, तर या लाईनचं नाव काय असणार आहे? एक्स ऍक्सिसला पॅरलल आणि -3 मधून जर पास होत असेल लाईन, तर या लाईनचं इक्वेशन काय असणार आहे? वाय इक्वल टू -3. इथे लक्षात. एक्स ऍक्सिसला जी पॅरलल लाईन असते त्याचा इक्वेशन कसं असतो? वाय इक्वल टू समजा उलट आहे. आणि वाय ऍक्सिसला जी पॅरलल लाईन असते, वाय ऍक्सिसला असणारी पॅरलल, वाय ऍक्सिसला पॅरलल जर लाईन असेल तर या लाईनचा इक्वेशन असतो एक्स इक्वल टू ए. बरोबर का? एक्स इक्वल टू समथिंग असणार आहे. वाय ऍक्सिसला पॅरलल लाईन काय असणार आहे? एक्स इक्वल टू ए. फॉर एक्झाम्पल हे -2 मधून पास होती, -2 मधून, तर या लाईनचं इक्वेशन असणार आहे एक्स इक्वल टू -2. का बरं एक्स इक्वल टू -2 नाव आहे ह्याचं? कारण या लाईनवरचा प्रत्येक पॉईंटसाठी हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती आहे? एक्स कॉर्डिनेट काय असणार आहे? मायनस. या लाईनवरच्या प्रत्येक पॉईंटचा एक्स कॉर्डिनेट किती आहे? एक्स कॉर्डिनेट म्हणजे हॉरिझॉन्टल डिस्टन्स. ओरिजिन पासूनचा हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती असणार आहे? -2. म्हणून या लाईनचं नाव काय आहे? एक्स इक्वल टू -2. तर वाय ऍक्सिसचा हे बेटा वाय ऍक्सिसला पॅरलल लाईन चा इक्वेशन एक्स इक्वल टू ए असतो आणि एक्स ऍक्सिसला पॅरलल जी लाईन असते त्याचा इक्वेशन कसं असतो? वाय इक्वल टू बी असं असतं. उलटं असणार आहे, नेहमी लक्षात ठेव. एक्स ऍक्सिसला जर एखादी लाईन पॅरलल असेल तर त्याचं इक्वेशन कसं असणार आहे? वाय इक्वल टू बी. वाय ऍक्सिसला पॅरलल जी लाईन आहे त्याचं इक्वेशन कसं असणार आहे? एक्स इक्वल टू ए. त्याच्यानंतर पॉईंट स्लोप फॉर्म. ह्याच्या अगोदर कुठले 2 फॉर्म बघितलो आपण? जनरल फॉर्म ax प्लस by प्लस c इक्वल टू 0. हे जनरल फॉर्म ऑफ जनरल इक्वेशन ऑफ लाईन. त्याच्यानंतर स्लोप इंटरसेप्ट फॉर्म, म्हणजे त्या लाईनचा स्लोप माहिती आहे एम आणि ती लाईन वाय ऍक्सिसला कुठे कट करायला लागली ते माहिती आहे. तो इक्वेशन कसा होता? y इज इक्वल टू mx प्लस c. बरोबर का? आता तिसरा फॉर्म, या लाईनच्या रिलेटेड आता काय इन्फॉर्मेशन आहे तुमच्याकडे? लाईनच्या रिलेटेड लाईनवरचा एक पॉईंट माहिती आहे, लाईनचा स्लोप पण माहिती आहे. लाईनवरचा एक पॉईंट माहिती आहे आणि लाईनचा स्लोप पण माहिती आहे. हे 2 इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असेल, या लाईनच्या रिलेटेड 2 इन्फॉर्मेशन जर तुमच्याकडे असेल, लाईनवरचा एक पॉईंट आणि लाईनचा स्लोप जर माहिती असेल, तर या लाईनचं इक्वेशन या पद्धतीने लिहू शकता. y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1. बरोबर का? ह्याला कुठला फॉर्म म्हणायचं? पॉईंट स्लोप फॉर्म म्हणायचं. काय म्हणायचं याला? पॉईंट स्लोप फॉर्म. ठीक आहे, याला पॉईंट स्लोप फॉर्म म्हणायचं. x1 y1 काय आहेत? त्या लाईनवरचा जो पॉईंट आपल्याला माहिती आहे त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत x1 y1. m काय आहे? त्या लाईनचा स्लोप आहे. m काय आहे? त्या लाईनचा स्लोप आहे. आणि हे x आणि y काय आहेत? या लाईनवरचा एक आर्बिटरी पॉईंट p. कुठलाही जनरल पॉईंट p जर घेतला त्याचा x कॉर्डिनेट x कन्सिडर करायचा, y कॉर्डिनेट y कन्सिडर करायचा. ठीक आहे. या लाईनवरचा इन जनरल एक पॉईंट घेतला, पॉईंट p, त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत ते x आणि y. x1 y1 एक्झॅक्टली तुम्हाला माहिती असणार आहे त्याची व्हॅल्यू. x आणि y माहिती नसणार आहे, ते इक्वेशनमध्ये तसेच राहणार. बरोबर का? म्हणजे इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला ax प्लस by प्लस c इक्वल टू 0 अशा फॉर्ममध्येच काहीतरी इक्वेशन मिळणार. सगळे व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलं. येते का लक्षात? तर तिसरा फॉर्म कुठला आहे? पॉईंट स्लोप फॉर्म. काय माहिती आहे लाईनच्या बद्दल तुम्हाला? लाईनवरचा पॉईंट माहिती आहे, लाईनचा स्लोप माहिती आहे. बरोबर. 3 फॉर्म कुठले कुठले झाले सांगा बघू? जनरल फॉर्म ax प्लस by प्लस c इक्वल टू 0. त्याच्यावर ना थांबा एक मिनिट. जनरल फॉर्म जे आहे लाईनचा त्याच्यातला स्लोप सांगा बघू? मायनस ए बाय बी. त्याच्यानंतर ना वाय इंटरसेप्ट काय असतो? मायनस सी बाय बी. त्याच्यानंतर दुसरा स्लोप इंटरसेप्ट फॉर्म y इज इक्वल टू mx प्लस सी. एम काय आहे? स्लोप. सी काय आहे? वाय इंटरसेप्ट. ठीक आहे. तुम्हाला जर वाय इंटरसेप्ट माहिती असेल आणि त्या लाईनचा स्लोप जर माहिती असेल तर त्या फॉर्ममध्ये तुम्ही काय लिहू शकता? लाईनचा इक्वेशन लिहू शकता. आणि तिसरा फॉर्म कुठला होता? पॉईंट स्लोप फॉर्म. लाईनवरचा एक पॉईंट ज्याचे कोऑर्डिनेट x1 y1 आहेत आणि त्या लाईनचा स्लोप m जर माहिती असेल
या दोन गोष्टी जर माहिती असेल तर त्या लाईनचं इक्वेशन या पद्धतीने लिहू शकतो. y मायनस वाय वन इज इक्वल टू एम इंटू एक्स मायनस एक्स वन. त्याच्यानंतर 2 पॉईंट फॉर्म. लाईनवरचे 2 पॉईंट्स माहिती आहेत. लाईनवरचे किती पॉईंट माहिती आहेत? 2 पॉईंट माहिती आहे. पहिल्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स x1 y1, दुसऱ्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स x2 y2. हे जर माहिती असेल तर त्या लाईनचं इक्वेशन कसं असणार आहे बघा, y मायनस सॉरी इकडे बघा, y मायनस वाय1 त्याला असं पण लिहू शकतो. आपण असं लक्षात ठेवलेलं आहे बघा. आपण कसं लक्षात ठेवलंय, y मायनस वाय1 अपॉन y2 मायनस वाय1, x मायनस x1 अपॉन x2 मायनस x1. याला y2 मायनस वाय1 लिहा किंवा y1 मायनस वाय2 लिहा. इथं y1 मायनस वाय2 लिहिलं तर इथं पण काय करावं लागेल, x1 मायनस x2. त्यालाच यांनी काय केलेलं आहे, हा ब्रॅकेट क्रॉस मल्टिप्लाय इकडे केले, बरोबर का? हे साईडला लिहिलंय y2 मायनस वाय1 च्या खाली x2 मायनस x1. येते का लक्षात? लाईनवरचे 2 पॉईंट माहिती असेल, पहिल्या पॉईंटचा कोऑर्डिनेट x1 y1, दुसऱ्या पॉईंटचा कोऑर्डिनेट x2 y2, तर त्या लाईनचं इक्वेशन कसं लिहायचं, y मायनस वाय1 अपॉन y2 मायनस वाय1 इज इक्वल टू m इंटू सॉरी y मायनस वाय1 अपॉन y2 मायनस वाय1 इज इक्वल टू x मायनस x1 अपॉन x2 मायनस x1. बरोबर का? ह्याला कुठला फॉर्म म्हणायचा, 2 पॉईंट फॉर्म म्हणायचा. याला काय म्हणायचं, 2 पॉईंट फॉर्म. डबल इंटरसेप्ट फॉर्म. लाईन जी आहे ते एक्स ॲक्सिसला पण कट करते, वाय ॲक्सिसला पण कट करते. तुम्हाला एक्स ॲक्सिसला ती लाईन कुठे कट करते आणि वाय ॲक्सिसला कुठे कट करते हे जर माहिती असेल, एक्स ॲक्सिसला ए पॉईंट पाशी कट करत असेल आणि वाय ॲक्सिसला बी पॉईंट पाशी कट करत असेल, तर त्या लाईनचा इक्वेशन कसं असणार आहे, एक्स अपॉन ए प्लस वाय अपॉन बी इज इक्वल टू 1. राहील का लक्षात? 5 फॉर्म लक्षात ठेवायचे बघा. कुठले कुठले फॉर्म? जनरल फॉर्म ax प्लस by प्लस सी इक्वल टू 0. दूसरा y इज इक्वल टू mx प्लस सी. तीसरा y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू एक्स एक्स. त्याच्यानंतर 2 पॉईंट फॉर्म y मायनस y1 अपॉन y2 मायनस y1 इक्वल टू x मायनस x1 अपॉन x2 मायनस x1. आणि डबल इंटरसेप्ट फॉर्म x अपॉन a प्लस y अपॉन b इक्वल टू 1. हे 5 वेगवेगळे फॉर्म का बरं आहेत? जशी इन्फॉर्मेशन तुम्हाला लाईनबद्दल माहिती आहे त्या पद्धतीने तुम्ही ते लाईनचं इक्वेशन त्या पद्धतीने लिहू शकता. बरोबर का? वाय इंटरसेप्ट माहिती असेल, स्लोप माहिती असेल तर स्लोप इंटरसेप्ट फॉर्ममध्ये लिहू शकता. लाईनवरचे 2 पॉईंट माहिती असेल तर लाईनचं इक्वेशन कुठल्या मेथडने लिहू शकता, डबल इंटरसेप्ट सॉरी 2 पॉईंट फॉर्ममध्ये लिहू शकता. एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिसला कुठे कट करते लाईन, ही जर माहिती तुमच्याकडे असेल तर डबल इंटरसेप्ट फॉर्ममध्ये लिहू शकता. बरोबर का? जशी इन्फॉर्मेशन तुमच्याकडे आहे, जे माहिती तुमच्याकडे आहे त्याच्यावरनं वेगवेगळ्या पद्धतीने आपण काय करू शकतो, इक्वेशन ऑफ लाईन लिहू शकतो. हे 5 फॉर्म आहेत. कुठल्याही फॉर्ममध्ये तुम्ही इक्वेशन ऑफ लाईन लिहा, शेवटी कॅल्क्युलेशन केल्यानंतर आन्सर सेमच येणार.